दिलेला आहे। तर योगायोगानं जे शैक्षणिक कमिटी किंवा सामाजिक बांधिलकी मानणारी मंडळी आहेत, इनफॅक्ट ज्यावेळेला आम्ही दुसऱ्या 2-3 लोकांना कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला काही लोकांनी 30 रुपये सांगितलं, काही लोकांनी 35 सांगितलं, पण आता जे काय आम्हाला देत आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही जर एवढी सगळी मेहनत करत आहात आणि तुम्ही अवस्थेपासून विद्यालयीन अवस्थेपर्यंत याचं एकमेव कारण त्याला मिळणारा आहार हा पोषक नाही। धुळे जिल्हा तसा तुम्ही इथले पत्रकार आहात, तुम्हाला धुळे जिल्ह्याची पूर्ण माहिती आहे। मागच्या व्हिजिटमध्ये जानेवारीमध्ये मी व्हिजिट मारली, मला आठवले सरांनी हे कारण सांगितलं म्हणजे सर असा ड्रॉप या योजनेबाबतची माहिती दिली, त्यांना पण सहभागी केलं आणि गावागावातनं आम्हाला मोठा प्रतिसाद आला। म्हणजे कोणी धान्य दिले, गहू दिले, कोणी ज्वारी दिली, ज्यांच्या शेतात जे धान्य मिळतंय ते सुद्धा आमच्या मुलांनी गावामधनं गोळा केलं आणि असं मोठ्या प्रमाणात आम्ही धान्य साठवलं आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला। काही विद्यार्थी अगदी 20 रुपये, 200 रुपये, 500 रुपये स्वतःच्या उत्स्फूर्ततेने सहभाग म्हणून देऊ इच्छितात। आम्ही त्यांनाही नाही म्हणत नाही, कारण सगळ्यांचा याच्यात सहभाग असावा म्हणून